नमस्कार मित्रहो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. अनु ही 4 भावामध्ये एकटीच होती आणि शिवाय लहान असल्यामुळे आईवडिलांची ती फार लाडकी होती. अनुचे आईवडील भरपूर श्रीमंत होते आणि अनु ही एकुलती एक असल्याने आईवडिलांनी ठरवले की अनुसाठी घर जावई शोधायचा. म्हणून त्यांनी गावातील हुशार आणि मेहनती सदाशिवसोबत अनुचे लग्न लावून दिले आणि अनुच्या संसारामध्ये ज्या आवश्यक वस्तू आहे त्या सर्व त्यांनी लग्नामध्ये दिल्या. सदाशिवच्या नोकरीसाठी सुद्धा अनुच्या आईवडिलांनी पैसे भरले. आता सदाशिव नोकरीसाठी शहरात राहणार म्हणून त्यांनी सदाशिवच्या नावे शहरात एक घरसुद्धा घेऊन दिले. अनुसाठी त्यांनी सर्व काही केले. अनु सदाशिवसोबत शहरात येणार, तिला एकटं वाटायला नको म्हणून अनुची चुलत बहीण हेमा हिलासुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत पाठवले. अनु, सदाशिव आणि हेमा तिघेसुद्धा शहरात आले. अनु आता हळूहळू शहरी वातावरणात रुळू लागली होती आणि हेमासुद्धा आता शाळेत जाऊ लागली होती. हेमा ही अनुपेक्षा 10-12 वर्षांनी लहान होती. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. दिवसामागून दिवस जात होते. त्यांच्या संसारामध्ये एकच कमी होती, ती म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते. लग्नाला बघता बघता आता 8-9 वर्ष झाली होती. फार उपास तापास नवस करून शेवटी अनु व सदाशिवला एक मुलगा झाला. पण हे सुख जास्त वेळ त्यांच्या वाट्याला आलं नाही. नियतीला काही वेगळंच त्याच्या मनात होतं. बाळ अवघं 1 महिन्याचं असतानाच अनुचा मृत्यू झाला. त्यावेळी हेमा शहरामध्येच होती. आपल्या बहिणीची बातमी ऐकून ती लगेच गावाकडे गेली. इकडे सगळं गाव अनुसाठी हळहळ करत होतं. एवढ्या वर्षांनी बाळ झालंय, पण तिला आपल्या बाळाचं कौतुक पाहायला मिळालं नाही. तिला आपल्या बाळाचं काहीच करता आलं नाही. अनुच्या अंत्यविधीचे सर्व कार्यक्रम पार पाडून सदाशिव आपल्या बाळाला अनुच्या आईकडे सोपवून नोकरीमुळे शहरात निघून गेला. शिवाय आता हेमासुद्धा गावी आली होती. त्यामुळे त्याला कसली चिंता नव्हती. बाळाकडे अनुच्या आई कौशल्या आणि हेमा ह्या दोघी लक्ष देत होत्या. अनुच्या माहेरचे सर्वजण शेतामध्येच राहत होते. शेतामध्ये मोठे चिंचेचे झाड होते. त्या चिंचेच्या झाडासमोरच त्यांचे घर होते. अनु ही एकुलती एक असल्याने तिचा दफनविधी शेतातच केला होता. शेतामध्ये रात्रीची लाईट नसायची. सर्वत्र काळोख असायचा. रात्री रातकिड्यांचा किरा आवाज असायचा. परंतु घरामध्ये पुष्कळ सदस्य असल्याने रात्रीची काहीच भीती वाटायची नाही. अनुचा परिवार पुष्कळ मोठा होता. 2 भावाची लग्ने झाली होती. शिवाय त्यांची मुले, आईवडील असा पुष्कळ मोठा परिवार असल्याने कसलीच भीती वाटायची नाही. अनुच्या बाळाला हेमा आणि अनुची आई कौशल्या ह्या दोघी सांभाळत होत्या. दिवसामागून दिवस जात होते. शेतामध्ये झाडाखाली सर्वजण झोपत होते. त्यामुळे कसलीच भीती नव्हती. कौशल्या बाळाला घेऊन एका खाटेवर आणि तिच्या बाजूला हेमाची खाट होती. सर्वजण गाढ झोपी गेले होते. दिवसभर शेतातले कामं करून सर्वजण थकल्यामुळे त्यांना पडल्या पडल्या झोप लागली. रात्रीचे 10 वाजले असतील आणि शेतामध्ये लाईट नसल्यामुळे आणि त्या काळात मोबाईल पण नव्हती. त्यामुळे आता किती वाजले काय माहिती नव्हतं. हेमाला गाढ झोप लागली, परंतु कोणीतरी एक तिच्या अंगावरची चादर ओढत होतं. कोण असेल म्हणून तिने उठून बघितलं. तिला कोणीच दिसलं नाही. तिने परत तोंडावर चादर पांघरून घेतली. परत तिच्या पायाकडून कोणतरी चादर ओढली आणि तिने बघितलं तर अंधारामध्ये एक काळीकुट्ट आकृती, साधारणतः 1 ते 1.5 फूट उंचीची. अंधारात फक्त त्या आकृतीचे लाल भडक डोळे चमकत होते. ते चादर ओढून म्हणत होतं, "चल माझ्या आईकडे" आणि उड्या मारत होते. हे बघून हेमा फार घाबरली. तिच्या तोंडातून एक जोरची किंकाळी निघाली आणि ती भीतीने नुसतं थरथर करत होती.
परंतु आश्चर्य म्हणजे तिची किंकाळी कोणीच ऐकली नाही. शेवटी मोठ्या हिमतीने तिने एक लाथ त्या आकृतीला मारली. तेव्हा ती आकृती अदृश्य झाली. ही काहीतरी अमानवीय शक्ती होती असं म्हणतात. अशा अमानवीय शक्तींना घाबरलं असता ती जास्त भीती दाखवते. तसेच झाले आणि ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला झोप येत नव्हती. तिच्या तोंडावर झाडावरची पाण्याची थेंब पडले. पाऊस नसताना झाडावरून कस काय थेंब पडले म्हणून तिने डोळे उघडून चिंचेच्या झाडाकडे पाहिले. तर झाडावर एक पांढऱ्या साडीत एक बाई हवेत उडत होती. त्या आकृतीचे फक्त लाल भडक डोळे दिसत होते आणि ती लाल डोळ्यांनी एकसारखं अनुकडे बघत या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत होती. हे बघून तिच्या जीवाचे पाणी पाणी झाले. पण तिला जागची हालचाली करता येत नव्हती किंवा तिच्या तोंडून आवाजही निघत नव्हता. ती मोठ्या कष्टाने आई आई म्हणत होती, पण तिचा आवाज कौशल्याला ऐकूच जात नव्हता. आणि सकाळच्या वेळी ती आकृती अदृश्य झाली. सकाळी जेव्हा हा सर्व प्रकार तिने आपल्या मोठ्या आईला सांगितला, तेव्हा तिच्या मोठ्या आईने तिच्याकडे रागाने बघितलं आणि काहीच बोलली नाही. कौशल्या दिवसभर अगदी रोजच्यासारखीच वावरत होती. रात्रीचा विषय तिने हेमाकडे काही काढला नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये हेमा फार गोंधळलेली होती. घरातील सर्व सदस्य आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. दिवस संपला. ती आता रात्री परततेच या भीतीने हेमा फार गोंधळून गेली होती. आज रात्री परत तेच होणार की काय याच विचारात दिवसभर हेमा होती. रात्र जसजशी येत होती तसतशी हेमाला फार भीती वाटत होती. आज कौशल्या झोपताना तिला म्हटली, पोरी काही घाबरू नको, शांत झोप, मी बाजूलाच आहे, काही वाटलं तर मला उठव. असं म्हणून कौशल्या बाळाला घेऊन झोपली आणि हेमासुद्धा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या डोळ्यासमोर सारखं ते कालचंच येत होतं आणि विचार करता करता हेमाला गाढ झोप लागली. आणि बराच वेळ झाला असेल. हेमाला स्वप्नात दिसले, अनुची जिथे माती केली होती त्या जागेवरून अनु उठून आली आणि तिच्या खाटेजवळ उभी आहे. अचानक हेमा जागी झाली आणि डोळे उघडून बघितलं तर समोर अनु होती. हे स्वप्न नव्हतं. आणि अनु हेमाला बघताच म्हणाली, आली तू? मी केव्हाची उभी आहे तुझी वाट बघत, आता उठणार, आता उठणार, असे म्हणत ती खाटेवर बसली आणि खाट हलली. हेमाचा थरकाप झाला. जीवाचे पाणी पाणी झाले. तिने कौशल्याला आवाज देण्यासाठी ती कौशल्याच्या खाटेकडे वळाली तर कौशल्या आपल्या अंथरुणात नव्हती. ती खाली जमिनीवर बसून होती. हेमाने एक वेळा कौशल्याकडे बघितले आणि एक वेळ खाटेकडे बघितले जिथे अनु बसली होती. पण तिथे ती तिला दिसली नाही. ती तिच्या मोठ्या आईला म्हणाली, मोठ्या आई, तुम्ही खाली काय करत आहात? तर कौशल्या म्हणाली, मी तुझीच वाट बघत आहे, जरा मला हात दे. यावर हेमा फार घाबरली. ती काही बोलली नाही. तिला फार घाम फुटला. कौशल्या परत म्हणाली, मला हात दे उठण्याकरिता आणि अनुच्या मातीकडे चलण्याचा इशारा करू लागली. हेमाने काय करावं काही समजत नव्हते. ती म्हटली, मोठी आई, तुम्ही जशा खाली बसल्या तशाच वर या तुमच्या जाग्यावर. परंतु असे म्हणतच तिने डोळे लावून घेतले आणि थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिले असता कौशल्या अनुच्या मातीकडे चालू लागली. मित्रहो, उर्वरित भयकथा पुढील भागामध्ये. आजची कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या कथेचा पुढील भाग तुम्हाला पाहता येईल.